वसुंधराने दिली कबुली. नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की जीवा सँडीला विनवण्या करत असतोय, प्लीज आमची साथ दे, नंदिनीच्या बाजूने बोल. तेवढ्यात सँडी म्हणतो की मी जर तुमच्या बाजूने बोललो, मी जर तुमची साथ दिली तर दीपक माझ्या बाळाला आणि मला सोडणार नाही, त्यांनी धमकी दिली अशी मला. तेवढ्यात हे ऐकून पार्थ म्हणतो की तू घाबरू नकोस, तुझ्या पाठीशी मी आहे, तुला आणि तुझ्या बाळाला काहीही होऊ देणार नाही. तेवढ्यात काव्या सँडीला म्हणते, प्लीज अरे आमची मदत कर रे, तू मदत केल्याने माझ्या नंदिनी निर्दोष ठरेल. तेवढ्यात नंदिनी तिथे येते आणि म्हणते तुझं बाळ सुखरूप आहे आणि खूप गोंडच आहे तुझं बाळ. तेवढ्यात काव्या म्हणते की अगं ताई, तू दुसऱ्यांची मदत करतेस पण हा बघ ना आपल्याला मदत कराय नाही म्हणतोय. तेवढ्यात नंदिनी म्हणते की कोणावरही बळजबरी करू नये काव्या, आपण घरी जाऊया. तेवढ्यात सगळेजण घरी जात असतात. तेवढ्यात सँडी म्हणतो की मी तुमच्या बाजूने साक्ष देईन. सगळेजण खूप खुश होतात. तेवढ्यात सँडी म्हणतो की पण वसुंधरा मॅडमचं काय, त्यांनी परत पलटी मारली तर. तेवढ्यात नंदिनी म्हणते की त्या काहीही करू शकणार नाही, कारण आता माझा डावच वेगळा आहे. तेवढ्यात जीवाला मिथुन काकाचा फोन येतो. मिथुन काका जीवाला असं काही सांगतात, ते ऐकून जीवाला खूपच धक्का बसतो. त्या अगोदर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. इकडे घरात आपल्याला पाहायला मिळते की मालिनी विक्रम देवाजवळ असतात. तेवढ्यात रम्या आणि वसुंधरा तिथे येतात. रम्या म्हणते मामी तू ठीक आहेस ना आता. तेवढ्यात वसुंधरा म्हणते की अरे विक्रम, अजून राग गेला नाहीये का रे मालिनीचा. तेवढ्यात विक्रम म्हणतो अगं बघ ना. तेवढ्यात वसुंधराचं विक्रमच्या राखीकडे लक्ष जातं आणि म्हणते की अरे विक्रम, मी बांधलेली राखी सैल झाली, थांब मी बांधते. तेवढ्यात नंदिनी तिकडून येते आणि म्हणते की खोटेपणाच्या धाग्यामध्ये किती गुंडाळून ठेवणार आहात बाबांना. सगळ्यांना घेऊन नंदिनी आलेली असते. त्यांना बघून रम्या खूप टेन्शन मध्ये येते. तेवढ्यात वसुंधरा नाटक करते आणि म्हणते की नंदिनी खरं काय आहे ते एकदाच सांग आणि हे संपून टाक एकदाच. तेवढ्यात नंदिनी म्हणते की खरं खोटं करायला तेच करायला आलोय आम्ही, आणि आम्ही अशा माणसाला घेऊन आलोय जो तुमचा खोटेपणा एकदाच सिद्ध करून दाखवेल. तेवढ्यात तिकडून सँडी येतो. सँडीला बघून वसुंधराला खूपच टेन्शन आलेलं असते. तिला सगळं काय आठवतं, लग्नामध्ये नंदिनीला किडनॅप कसं करायला लावलं होतं, सँडीच्या आणि दीपकच्या मदतीने त्यांनी नंदिनीला किडनॅप करून कसं नेलं होतं. पण वसुंधरा सँडीला बघून नाटक करते आणि म्हणते हा कोण आहे आता, रोज कोणाला तरी घेऊन येते आणि ऍक्टिंग करायला लावते आणि आम्हाला बघायला लावते. तेवढ्यात नंदिनी रोज कुठल्या तरी माणसाला घेऊन येते आणि माझ्या विरुद्ध बोलायला सांगते, पण काय उपयोग नाही कारण ते पकडले जातात ग बिचारे. तेवढ्यात नंदिनी म्हणते की खरं काय आहे आणि खोटं काय आहे ते आता सिद्ध करते, थांबा. तेवढ्यात नंदिनी म्हणते की आई बाबा, हा विजय त्या दिवशी दीपक बरोबर मिळून मला लग्नातून किडनॅप करणारा हा सुद्धा होता. दीपकने त्याची स्टेटमेंट बदलली, पण हा माणूस त्याचा साथीदार आहे. तेवढ्यात वसुंधरा म्हणते की विक्रम, अरे मी ह्या माणसाला ओळखत नाही. तेवढ्यात सँडी म्हणतो की ओळखत कसं नाही, तुम्हीच तर दीपकला आणि मला नंदिनीला लग्नातून किडनॅप करायची आणि मारून टाकायची सुपारी दिली होती. हे ऐकून वसुंधराला खूप टेन्शन आलेलं असतंय. तेवढ्यात सँडी म्हणतो की आणि तुम्ही सांगितलं होतं ना आम्हाला की लग्नामध्ये वेटर बनून या आणि नंदिनी जेव्हा पूजेला बसेल तेव्हा तिला किडनॅप करून घेऊन जावा आणि मारून टाका. तेवढ्यात वसुंधरा म्हणते एक उगाच काय खोटं बोलतोयस रे तू, मला जीवा आणि नंदिनीने सांगितलं होतं ते कार मधून जात होते म्हणून. तेवढ्यात सँडी म्हणतो तुम्हीच तर आम्हाला फोन करून सांगितलं होतं ना हायवेवर टेम्पोची चेकिंग चालू आहे, म्हणून आम्ही नंदिनीला कार मधून घेऊन गेलो. तेवढ्यात नंदिनी म्हणते की बरोबर बोलतोय हा, जेव्हा मला शुद्ध आली होती ना तेव्हा मी कार मध्ये होते. हे ऐकून वसुंधरा म्हणते तू काय खोटं बोलतीयस, या सगळ्याशी माझा काही एक संबंध नाहीये. त्यानंतर नंदिनीचा प्लॅन सुरू होतो. काव्या, पार्थ, जीवा, नंदिनी चारी बाजूने थांबून वसुंधराला बोलण्यात इतकं अडकवतात की वसुंधरा खरं बोलून जाते आणि म्हणते मी मारून टाकायला नव्हतं लावलं, मी लग्नातून किडनॅप करायला लावलं होतं, ते सुद्धा कार्पेट मध्ये गुंडाळून. हे ऐकून रम्याला तर खूप टेन्शन आलेलं असतं. आईने सत्य बोलून गेलेली असते. तेवढ्यात मालिनी वसुंधराकडे येते आणि म्हणते की काय म्हणाला, किडनॅप करायला लावलं होतं, मारायला नव्हतं लावलं. हे ऐकून वसुंधरा सँडीकडे जाते आणि म्हणते तू खोटं का बोलतोयस, खरं काय आहे ते बोल ना सँडी. हे ऐकून विक्रम म्हणतो की सँडी, याचं तर नाव विजय आहे ना. तेवढ्यात नंदिनी म्हणते बाबा याचं नाव सँडीच आहे, वसवात्या त्याला ओळखतात.
म्हणून त्यांना माहितीये, आम्हाला हे सगळं माहित होतं, आम्हाला वसुहत्याच्या तोंडून हे सगळं बोलवायचं होतं, म्हणून आम्ही हे सगळं केलं. तरी सुद्धा वसुंधराला अद्दल घडत नाही. वसुंधरा वारंवार म्हणते की मी याला ओळखत नाही, मी हे केलेलं नाहीये. तेवढ्यात आपल्याला पाहायला मिळते की तिकडून पिहूचे आई बाबा येत असतात. पिहूच्या बाबांच्या हातात तो पिहूने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ असतो. ते खाली येतात आणि वसुंधराला ते व्हिडिओ दाखवतात. तो व्हिडिओ पाहून वसुंधराला तर खूपच टेन्शन आलेलं असतंय आणि पिहूचे बाबा रम्याला सुद्धा तो व्हिडिओ दाखवतात. रम्याला तर खूपच टेन्शन आलेलं असतंय. तो व्हिडिओ सगळेजण बघतात. आता पुढे काय होईल तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.